श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, घाटंजी पांढुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत, बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, आकर्षक वर्गखोल्या, परिपूर्ण अशी लॅबोरेटरी रूम, विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग। शालेय अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर, तर त्या ॲक्टिव्हिटीजवर आम्ही जास्त भर देतो। आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक बनून विद्यार्थी इथून बाहेर पडतो। नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचे प्रवेश सुरू आहे। संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, पांढुर्णा रोड, पेट्रोल पंपाजवळ, घाटंजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस यवतमाळमध्ये मनसेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीने गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले। माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सलग 15 वर्षापासून यवतमाळ जिल्हा मनसेकडून शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप करण्यात येते। यवतमाळच्या इचोरी, तिवसा, वडगाव पोलीस स्टेशन, सावरगाव, चिचघाट, वाई, हातोला येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बियाण्याचे पाकिट देण्यात आले। मनसेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळी मनसे कार्यकर्ते आणि शेतकरी कुटुंब उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासन एकीकडे घोषणा करते की आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करू, परंतु प्रत्यक्षात मनसे या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून दरवर्षी त्यांना बी बियाण्याची मदत मनसे करत आहे। एकीकडे बँकेच्या या पाशात अटकलेला शेतकरी, सावकारी पाशात अटकलेला शेतकऱ्याला एक मदतीचा हात मनसे देत आहे। जिल्ह्यात या प्रकारे 1100 शेतकऱ्यांना मनसे मदत करत असून बी बियाण्यांचं वाटप मनसेच्या वतीनं दरवर्षी या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं करण्यात येते।